सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या दादांचा जो अनुभव बघणार आहोत ना, तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की स्वामींवरती कसा विश्वास ठेवा, कशी श्रद्धा असावी आणि स्वामी देखील आपल्या भक्ताशी लाज कशी राखतात। हा अनुभव खूप भयानक आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी आज माझ्या आयुष्यातील जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलो तेव्हापासूनचा सर्वात मोठा भयानक अनुभव तुम्हाला सांगणार आहे। मी केंद्राचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे मी केंद्रामध्ये 24 तास असतो असं म्हणायला देखील हरकत नाही। सकाळची पूर्ण सेवा, त्यानंतर संध्याकाळची आरती आणि 10:30ची आरती, हे सर्व काही मीच बघत असतो। त्यामुळे माझं कंटिन्यू केंद्रात हे असतं, कारण आमच्या घरातील सर्वजण हे स्वामींचे सेवेकरी आहे। एक दिवस काय झालं, मी मठातली सर्व काही कामे वगैरे आवरली आणि घरी गेलो। थोडासा आराम केला, जेवण वगैरे केलं आणि काय झालं ना की माझ्या वडिलांना अचानक अटॅक आला ना, तो इतका प्रचंड होता की माझे वडील कोमात गेले होते। अगदी खूप भयानक, ते काही हालचाल करत नव्हते, बोलत नव्हते, खूप हे होत होतं। सर्व लोक ही जमा झालेली होती। कसं झालं हे, तुम्ही तर स्वामींची एवढी सेवा करता, मग हे कसं झालं, असं प्रत्येकजण म्हणत होता। त्यानंतर काय झालं, प्रत्येकजण म्हणत होता की आता यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चालावं, कारण हॉस्पिटलला नेल्यावर यांचं लवकरात लवकर बरं होईल असं म्हणत होता। पण मी काही एक उत्तर देत नव्हतं। त्यानंतर सर्वजण म्हणू लागले की हे काय करत आहात म्हणे, हे यांचा वडील आहे, यांना असं वाटत नाही का यांचे वडील वाचवावं म्हणून, यांना जर लवकर दवाखान्यात नेलं तर खरंच हे वाचतील, नाही नेलं तर हे वाचणार नाही, असं म्हणत होते। त्यावेळेस मी रागाने सर्वांशी बोललो, वडील कुणाचे आहे, माझे आहे ना, तर काय करायचं ते मी बघून घेईन। जरी माझे वडील गेले तर दुःख कुणाला होणार आहे, तुम्हाला होणार आहे की मला होणार आहे। त्यानंतर सर्वजण शांत झाले आणि आपल्या आपल्या घरी गेले। त्यानंतर मग मी फक्त मला विश्वास होता की माझी स्वामी माऊली माझ्यासोबत असं कधीही करणार नाही, कारण स्वामी सर्व काही व्यवस्थित करणार आहे, मला माहीत होतं। त्यानंतर मी जड अंतकरणाने मी आणि माझी पत्नी पुन्हा मठामध्ये गेलो। मठात गेलो, 6ची स्वामींची आरती होणार होती। मी त्यांना म्हटलं की आरती झाल्यानंतरच मी माझ्या वडिलांना हॉस्पिटलला नेणार आहे, तोपर्यंत त्यांना हॉस्पिटलला नेणार नाही। मग मी याच्यामध्ये गेलो, मठात गेलो, स्वामींची आरती केली। जोपर्यंत आरती चालू होती तोपर्यंत स्वामींचा माझा संवाद चालू होता। स्वामींच्या फोटोकडे मी बघत होतो, डोळ्यातून अश्रू वाहत होते। स्वामी, आज माझी नाही तर तुमची परीक्षा आहे। प्रत्येकजण म्हणत आहे की तुम्ही एवढी सेवा करता, तर असं कसं घडलं आणि तुम्हाला हा विश्वास कसा, तुम्ही हॉस्पिटलला का बरं नेत नाही आहात? मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मला हॉस्पिटलला जायचं नाही, तुम्ही सर्व काही ठीक करणार आहात, असं मी स्वामींशी बोलत होतो आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते। स्वामी, आत्तापर्यंत मी जर तुमची खरंच मनापासून थोडी जरी सेवा केली असेल ना, तर आज माझ्या वडिलांचा प्राण वाचवा, त्यांना व्यवस्थित बरं करा आणि सर्वांना तुमचं अस्तित्व दाखवून द्या, तुमचे आणखी सेवेकरी घडले जातील, असं मी स्वामींना म्हटलं। त्यानंतर आरती संपन्न झाली। आरती झाल्यानंतर मग तेथील जी उदी आहे ती मी उदी घेतली। त्यानंतर त्या तांब्यातील तीर्थ मी माझ्या याच्यामध्ये घेतलं, ग्लासमध्ये, आणि मी आणि माझी पत्नी पुन्हा घरी येण्यासाठी निघालो। घरी काय असेल हे मला माहीत नव्हतं, काय झालेलं असेल काय नाही। त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही पायरीत चढत होतो, तर माझ्या भावाची मुलगी माझ्याकडे पळत आली, काका काका, बाबा थोडीशी हालचाल करत आहे, ती असं म्हणू लागली। अगोदर माझे वडील काहीच हालचाल करत नव्हते। ज्यावेळेस ती असं म्हणली त्यावेळेस मी थोडंसं स्मित हास्य केलं, कारण मला माहीत होतं की स्वामी सर्व काही व्यवस्थित करणार आहे। त्यानंतर मी घरात आलो आणि माझ्या वडिलांना जे तीर्थ आणलेलं होतं ते त्यांच्या मुखामध्ये दिलं आणि मुखामध्ये दिल्यानंतर विभूती होती, ती विभूती त्यांच्या कपाळी लावली, त्यानंतर सर्व अंगाला लावली। माझे वडील आणखी हालचाल करू लागले आणि थोड्याच वेळात ते उठून बसले। हा चमत्कार पाहून सर्वजण थक्क झाले, कारण इतका अटॅक येऊन असा हा माणूस पुन्हा व्यवस्थित होणं हे शक्यच नव्हतं।
सर्वजण हे त्यांची बोलती बंद झाली आणि सर्वजण स्वामीपुढे नतमस्तक झाले. खरंच सर्वजण म्हणू लागले की तुमची भक्ती ही खूप महान आहे. स्वामींना तुमचं ऐकावंच लागलं, यावंच लागलं. खरंच स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही. बघा, मी थोडीशी रिस्क घेतली, असं तुम्ही करू नका. पण माझा तेवढा स्वामींवरती विश्वास होता, श्रद्धा होती, भाव होता आणि मला माहीत होतं की स्वामी करणार आहे. त्यामुळे मी हे केलं आणि खरंच स्वामींना देखील माझं ऐकलं. यात मला खूप मोठं समाधान आहे. त्यानंतर मी कधीही स्वामींकडे काहीच मागितलं नाही. निस्सीम फक्त स्वामींची भक्ती मनापासून करत असतो. पण मला स्वामींनी आयुष्यात काहीच कमी दिलं नाही. स्वामी म्हणतात ना, आपण म्हणतो ना, जानसी मनीचे सर्व समर्था विनवो किती भवहरा रे. स्वामींना सर्व काही माहीत आहे. त्यांना सांगण्याची काहीच गरज नाही. आपल्या मनातील जे जे इच्छा आहे, जे जे भाव आहे ते सर्व जाणतात. स्वामींना सांगण्याच्या अगोदरच ते कळतात. आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी नक्की पूर्ण करतात आणि जे योग्य नाही ते ते कधीच करणार नाही. कारण आपल्याला पुढचं काही कळत नाही, त्यांना पुढचं सर्व काही कळत असतं. त्यामुळे स्वामींवरती पूर्ण श्रद्धा, भाव, विश्वास ठेवा आणि त्यांची निस्सीम भक्ती करत राहा. मेवा नक्की मिळत असतो. परमपूज्य गौरी माऊली म्हणतात, जो करील सेवा त्याला मिळेल मेवा. या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपण अंतःकरणापासून सेवा करत राहा. एक दिवस नक्की मनासारखं घडणार आहे. पूर्वपुण्य होते गाठली म्हणूनही घडल्या या गोष्टी. झाले स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. आपले खरंच भाग्य हे खूप महान आहे. आपलं पूर्वपुण्याचं काहीतरी होतं म्हणून आपण आज येथे आलो आहोत. स्वामींच्या चरणाशी आहोत. या ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक दुसरे कोणी नसून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे. स्वामी महाराज हे असे एक तत्व आहे, ते आपण जे काही इच्छा व्यक्त करतो, जे काही कर्म करतो ते फक्त तथास्तु म्हणायला बसलेलं असतं. स्वामी लगेच तथास्तु म्हणत असतात आणि तसंच घडत असतं. त्यामुळे मठामध्ये जाताना स्वामींकडे गर्हानं गाऊ नका. आपण जे श्रीफळ अर्पण करतो ते श्रीफळ म्हणजे आपलं दुःख असतं. आपण स्वामींना आपलं दुःख अर्पण करत असतो. या कलियुगामध्ये त्वरित पावणारी देवता म्हणजे फक्त आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे. असे कित्येक भक्तांना, लाखो भक्तांना आत्तापर्यंत स्वामींचे खूप सारे असंख्य अनुभव आलेले आहेत. प्रत्यक्षात स्वामी महाराज त्यांच्या घरी देखील आलेले आहे, असे देखील अनुभव आहे. आपली भक्ती कशी असावी हे खूप महत्त्वाचं आहे. भक्ती खूप मनापासून करा. बघा, एक दिवस नक्की मनासारखं होईल. असा माझा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खरंच दादा खूप महान आहात तुम्ही आणि तुमची स्वामी भक्ती. तुम्हाला स्वामी भक्तांनो या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.